टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिसांनी गुटखा विरोधी कारवाई करत माना फाट्यावर एका इसमाला घेतलं ताब्यात। त्याच्याकडून एकूण 8 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। बुलढाण्यात भरधाव कारची टेम्पोला जोरदार धडक, यात कारमधील 4 गंभीर जखमी तर टेम्पोतील सर्व नागरिक सुखरूप आहेत, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान। इंदापुरात पिस्तूलमधून सुटलेल्या गोळीने 1 जण गंभीर जखमी, सुधीर महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव। इंदापूर पोलीस ठाण्यात 4 विरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड जवळ भीषण अपघात, उड्डाणपुलावरून ट्रक खाली कोसळला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 2 गंभीर जखमी। पुण्यात केमिकल गॅस वाहून नेणारा टँकर उलटला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र अपघातामुळे टँकरमधील केमिकल गॅस लीक। सोलापुरातील संतापजनक घटना समोर, बापाकडून स्वतःच्याच मुलीची हत्या। 8 वर्षीय चिमुकलीनं स्वतःच्या बापाला आजीसोबत अश्लील कृत्य करताना पाहिल्यानं केली हत्या। गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षापासून गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ, त्याच पार्श्वभूमीवर गोंदियात महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंगमध्ये वाढ। मनमाडसह देशभरातील जवळपास 1.5 लाख रेल्वे कुलींवर आता उपासमारीची वेळ। रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्यानं कुली संकटात। साताऱ्यातील येवतेश्वर कास पठारावरील दुर्घटना टाळण्यासाठी सातारा पोलीस ॲक्शन मोडवर। कास मार्गावरील पठारांवर पोलिसांनी चर खणली, हुल्लडबाज पर्यटकांना पठारावर जाण्यापासून आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी लढवली नामी शक्कल। अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000 दान, लाखो भक्तांचं देवीकडे भरभरून दान अर्पण।